कुंभ राशी जून महिन्यात सर्वात मोठा धक्का, झोप उडवणाऱ्या सत्यांचा उलगडा, 7 भाकिते ऐकून फुटेल घाम. कुंभ राशीच्या जातकांनो, आजचा दिवस हा सामान्य नाही, कारण आज तुमच्या आयुष्यात थांबलेली गोष्ट ही अचानक सुरू होणार आहे. ज्या आनंदाची तुम्ही खूप दिवस वाट पाहत होता, तो आनंद मात्र आज दार ठोठावणार आहे. आज तुम्हाला सलग अशा 7 आनंदाच्या बातम्या मिळू शकतात, ज्या ऐकून तुमचं मन शांत होईल, तुमच्या डोळ्यात पाणी येईल आणि तुम्ही स्वतःला म्हणाल, शेवटी देवाने ऐकलं. पण लक्षात ठेवा, ही भविष्यवाणी प्रत्येकासाठी नाही. ज्यांचा जन्म कुंभ राशीत आहे आणि ज्यांनी खूप संयम ठेवला आहे, त्यांच्यासाठीच आजचा हा संदेश आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची आनंदाची बातमी ही तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला हा अवश्य घ्यावा. नंबर 1, अडकलेलं काम अचानक पूर्ण होणार. कुंभ राशीच्या जातकांनो, आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते ऐकताना कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येईल, कारण ही भविष्यवाणी त्या लोकांसाठी आहे ज्यांनी खूप काही सहन केलं आहे, पण कुणाला कधीही सांगितलं नाही. असं एखादं काम जे तुमच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनलं होतं, ज्यामुळे सकाळची सुरुवात तणावात आणि रात्रीची झोप विचारात जायची, तेच काम आज अचानक मार्गी लागण्याची चिन्ह दाखवत आहे. हे काम फक्त एक फाईल, एक अर्ज, एक प्रोजेक्ट किंवा एक निर्णय नव्हतं, तर तुमच्या स्वप्नांशी जोडलेलं, तुमच्या आत्मसन्मानाशी जोडलेलं आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्याशी जोडलेलं होतं. तुम्ही प्रयत्न कमी केले नाही, फोन केले, मेसेज पाठवले, ऑफिसचे फेरे मारलेत, कधी शांत राहिलात तर कधी मनात रडत राहिलात, पण उत्तर मात्र नेहमी एकच मिळालं, थोडं थांबा, अजून वेळ लागेल. एका टप्प्यावर तर तुमच्या मनात विचारही आला असेल की आपणच काहीतरी चुकीचं केलंय का, की देव आपली परीक्षा घेतोय. आणि हळूहळू ही आशा कमी होत गेली. पण आज चित्र बदलत आहे. ज्या ठिकाणी पूर्ण शांतता होती, जिथून कोणताही प्रतिसाद नव्हता, तिथून अचानक एक फोन कॉल येऊ शकतो किंवा एक साधा पण निर्णायक मेसेज तुमचं आयुष्य हे वेगळ्या वळणावर नेऊ शकतो. हा कॉल किंवा मेसेज इतका साधा असेल की सुरुवातीला तुम्हाला त्याचं महत्त्वही कळणार नाही, पण काही सेकंद तुमच्या मनात एक विचार येईल, हे खरंच घडतंय का? ज्या व्यक्तीने तुम्हाला महिनोमहिने दुर्लक्षित केलं, ज्याच्याकडून तुम्ही अपेक्षा सोडली होती, तीच व्यक्ती आज तुमच्याशी नव्या सुरात तुम्हाला बोलताना दिसेल. या कामाच्या पूर्ण होण्याने फक्त एक अडथळा दूर होणार नाही, तर तुमचं मन मोकळं होईल, आत्मविश्वास परत येईल आणि तुमच्या चेहऱ्यावर खूप दिवसांनी हसू परत दिसेल. आज तुम्हाला जाणवेल की देव उशीर करतो, पण देव अन्याय कधीही करत नाही. तुमचा संयम, तुमची शांतता आणि तुमची चिकाटी आज तुम्हाला मात्र त्याचं फळ देणार आहे. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाक्य विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. आता महत्त्वाची सूचना, आज कोणताही अनोळखी नंबर, ईमेल किंवा साधा वाटणारा मेसेज दुर्लक्षित करू नका, कारण तुमचं अडकलेलं नशीब आज एका छोट्याशा संवादातून मोकळं होणार आहे. नंबर 2, पैशांबाबत दिलासादायक बातमी. कुंभ राशीच्या जातकांनो, पैशांचा विषय हा तुम्हाला आजवर जितका त्रास देत होता, तितकाच तो विषय आज तुम्हाला आनंद देईल. कारण जिथे पैशांची कमतरता जाणवत होती, तिथे आता दिलासा मिळण्याची चिन्ह आहे. खूप दिवसांपासून तुम्ही प्रत्येक गरज मोजून मापून भागवत होतात. इच्छा असूनही थांबत होता. कुटुंबासाठी हवं ते देतात, पण अपराधीपणा वाटायचा. आज नाही उद्या पाहू, हे शब्द तुमच्या तोंडात रुळले होते. कधी थकीत पैसे अडकले, कधी पगार उशिरा झाला, तर खर्च अचानक वाढला आणि हातात पैसा टिकत नव्हता. त्यामुळे तुम्ही हसत असला तरी मन आतून तुटत होतं. पण देव आता त्या कष्टाचं चीज करणार आहे. आज किंवा लवकरच थांबलेले जुने पैसे, थकबाकी, बोनस किंवा कमिशन किंवा एखादा अनपेक्षित आर्थिक ब्लॉक तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. हा पैसा कदाचित एकदम मोठा नसेल, पण तो मिळाल्यावर मनावरचा भार हलका होईल. आता थोडं तरी सावरलं असं तुम्ही म्हणाल. ज्या पैशासाठी तुम्ही कोणाच्या मागे लागला होता, ज्याबद्दल हे कधीच मिळणार नाही असं वाटत होतं, तेच पैसे अचानक तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात किंवा प्रत्यक्ष हातात येतील. या आर्थिक दिलास्यामुळे फक्त खिसा भरला जाणार नाही, तर आत्मविश्वास वाढेल, कुटुंबात शांतता येईल आणि तुमच्या निर्णयांमध्ये ठामपणा येईल. विशेष म्हणजे पैसा तुमच्या योग्य वेळी मिळणार आहे. ज्या क्षणी तुम्हाला गरज होती, त्या क्षणी नशीब तुमच्या बाजूने उभं राहील. आज तुम्हाला जाणवेल की तुम्ही कधीही आळशी नव्हता, तुम्ही कधीही चुकीचा मार्ग निवडला नव्हता. फक्त वेळ तुमची परीक्षा घेत होती आणि त्या परीक्षेचा निकाल तुमच्या बाजूने लागणार आहे.
आता महत्त्वाची सूचना, आज पैशांबाबत कोणताही कॉल, मेसेज, लिंक किंवा प्रस्ताव हा घाईघाईने नाकारू नका, पण डोळे उघडे ठेवून निर्णय घ्या. कारण संधी खरी असते, पण शहाणपणही तितकंच गरजेचं असतं. आज दिवस तुमच्या आर्थिक आयुष्यात एक छोटा पण महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नंबर 3, कुटुंबातील शुभ बातमी. आजची ही बातमी थेट तुमच्या हृदयाला स्पर्श करणारी आहे, कारण ही भविष्यवाणी फक्त तुमच्यासाठी नाही, तर तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आनंद घेऊन येणारी आहे. खूप दिवसांपासून घरात एक न बोललेली चिंता होती. सगळे हसत होते, पण मनात कुठेतरी काळजी दडलेली होती. एखादा विषय हा वारंवार पुढे ढकलला जात होता. काही प्रश्नांची उत्तरं देणं हे टाळलं जात होतं. कधी मुलांच्या भविष्याची चिंता, कधी लग्नाचं थांबलेलं बोलणं, कधी नोकरी, शिक्षण किंवा आरोग्याचा विषय. यामुळे घरात शांतता होती, पण पूर्ण आनंद नव्हता. पण आता तो काळ संपत चालला आहे. आज किंवा लवकरच तुमच्या कुटुंबात एक शुभ आणि दिलासादायक बातमी समोर येणार आहे. ही बातमी ऐकल्यावर घरात एक वेगळाच प्रकाश जाणवेल आणि वातावरण हलकं होईल. काहींच्या घरी लग्नाची पक्की बोलणी होऊ शकते, नात्यात अडकलेली गोष्ट मार्गी लागू शकते, नवीन नात्याची सुरुवात होऊ शकते. तर काहींच्या बाबतीत गर्भधारणेची गोड बातमी, परीक्षेचा यशस्वी निकाल, नोकरी किंवा शिक्षणाची आनंदाची बातमी घरात आनंदाची लाट आणू शकते. विशेष म्हणजे ही बातमी ज्या व्यक्तींबाबत तुम्ही सर्वात जास्त काळजी करत होतात, त्याच व्यक्तीशी संबंधित असण्याची जास्त शक्यता आहे. आज तुम्हाला जाणवेल की आपण इतके दिवस घाबरत होतो, पण देवाने वेगळंच काही ठरवलं होतं. या शुभ बातमीमुळे घरात पुन्हा हसू येईल, संवाद वाढेल आणि नात्यांमधला गोडवा परत येईल. ज्या घरात अलीकडे वाद, तणाव किंवा शांतता होती, त्या घरात आज आनंदाची चर्चा सुरू होऊ शकते. आता महत्त्वाची सूचना, आज घरातील कोणाच्याही शब्दांकडे दुर्लक्ष करू नका. कदाचित एक साधं वाक्य तुमच्यासाठी आयुष्यभर लक्षात राहील अशी बातमी देखील देऊन जाऊ शकतं. ही शुभ बातमी तुमच्या आयुष्यात नवा उत्साह, नवी आशा आणि देवावरचा विश्वास अजूनच मजबूत करणारी ठरू शकते. नंबर 4, करिअर किंवा व्यवसायातील मोठी संधी. कुंभ राशीच्या जातकांनो, आजची ही भविष्यवाणी तुमच्या ओळखीला आणि आत्मविश्वासाला नवं वळण देणारी आहे. कारण जिथे तुम्हाला दुर्लक्षित केलं गेलं, जिथे तुमचं काम असूनही नाव पुढे आलं नाही, तिथे आज तुमची खरी किंमत ही ओळखली जाणार आहे. खूप दिवसांपासून तुम्ही मेहनत करत होतात, पण त्याचं फळ तितकंसं दिसत नव्हतं. कधी तुमच्यापेक्षा कमी कष्ट करणाऱ्यांना संधी मिळाली, तर तुमचं नाव शेवटपर्यंत येऊन पुढे ढकललं गेलं. यामुळे मनात प्रश्न आला असेल, आपण खरंच योग्य मार्गावर आहोत का? आपली वेळ कधी येणार? पण आता तो क्षण जवळ आला आहे. आज किंवा लवकरच अचानक इंटरव्ह्यू कॉल, वरिष्ठांकडून कौतुक किंवा मान्यता किंवा नवा प्रोजेक्ट किंवा जबाबदारी किंवा व्यवसायात मोठी डील किंवा ऑफर्स तुमच्याकडे येऊ शकते. ही संधी फक्त एक तुमचं पद वाढवणारी नाही, तर तुमचं महत्त्व वाढवणारी असेल. आज लोक तुमचं ऐकायला तयार असतील. तुमच्या मनाला किंमत दिली जाईल. ज्यांनी आधी तुमच्याकडून काय होणार असं मनात म्हटलं होतं, तेच लोक आज तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी पाहतील. या संधीमुळे आर्थिक स्थैर्य येईल, आत्मविश्वास वाढेल आणि तुमचं नाव कामाच्या ठिकाणी ठळकपणे पुढे येईल. विशेष म्हणजे ही संधी अचानक मिळालेली असली तरी तिच्या मागे तुमच्या महिन्याच्या मेहनतीचं फळ आहे. आज तुम्हाला जाणवेल, देव उशीर करतो, पण योग्य वेळेस दरवाजा उघडतो. आता तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना, आज कोणतीही ऑफर भीतीमुळे नाकारू नका, पण अहंकारामुळे स्वीकारू नका. शांत थंड डोकाने निर्णय घ्या, कारण ही संधी तुमच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरू शकते. आजचा दिवस तुम्हाला हे शिकवून जाईल की तुमचं नशीब तुमच्या कष्टांपेक्षा कधीच लहान नसतं. आता नंबर 5 आहे, नात्यांमधील गैरसमज हा दूर होणार. कुंभ राशी ही भविष्यवाणी तुमच्या मनावर साचलेली जखम जी आहे ती भरून काढणारी आहे. कारण काही नाती दुरावली होती, भांडणामुळे नाही, तर न बोललेल्या भावना आणि चुकीच्या समजुतीमुळे. कधी तुम्हाला वाटलं होतं, आपण चूक केली नसताना आपल्यालाच का दुर्लक्षित केलं जातं, समोरचं आपल्याला समजून का घेत नाही. तुम्ही शांत राहिलात कारण तुम्हाला वाद नको होते, पण त्या शांततेमुळे अंतर वाढत गेलं आणि मनात साचलेली वेदना हळूहळू जड होत गेली. पण आता त्या मौनाचा शेवट होणार आहे. आज किंवा लवकरच एक संवाद घडणार आहे. तो संवाद कदाचित एक फोन कॉल असेल, एक साधा मेसेज असेल किंवा अचानक झालेली एखादी भेट असेल. तो तुमच्या नात्याचं चित्रच बदलून टाकेल. ज्या व्यक्तीशी तुमचं मन दुखावलं होतं, ज्याच्याशी बोलावंसं वाटत होतं, पण अहंकार, भीती किंवा परिस्थितीमुळे बोलणं टाळलं गेलं, तीच व्यक्ती आज तुमच्या आयुष्यात पुन्हा जवळ येऊ शकते. या संवादात सगळं एकदम परफेक्ट नसेल, पण सत्य बाहेर येईल आणि गैरसमज दूर होतील आणि आपण एकमेकांना चुकीचं समजून घेतलं होतं हे मान्य केलं जाईल.
या बदलामुळे थंडावलेलं नातं पुन्हा उबदार होईल, मनावरचा भार हलका होईल आणि आतून एक समाधान मिळेल. काही काही कुंभ राशीच्या जातकांसाठी हा बदल प्रेमसंबंधांमध्ये नवीन सुरुवात घेऊन येईल, तर काहींसाठी जुनी मैत्री, भाऊ बहीण, आई वडील यांच्याशी दुरावा संपेल. आज तुम्हाला जाणवेल की नाती वाचवण्यासाठी नेहमी मोठे शब्द लागत नाही, तर कधी कधी एक खरं वाक्य आणि एक प्रामाणिक ऐकणं हे पुरेसं असतं. आता तुमच्यासाठी एक महत्वाची सूचना. आज मनात येणारा अहंकार थोडा बाजूला ठेवा. पहिलं पाऊल तुम्ही उचललं तर नातं वाचण्याची शक्यता ही दुप्पट होऊ शकते. आजचा दिवस तुम्हाला हे शिकवून जाईल की जिंकणं महत्वाचं नाही, नातं टिकवणं हे महत्वाचं असतं. नंबर 6, आरोग्यात सुधारणा आणि मानसिक शांतता. कुंभ राशीच्या जातकांनो, आजची ही बातमी तुमच्या शरीरापेक्षा आधी तुमच्या मनाला बळ देणारी आहे. कारण अलीकडे तुम्ही जास्त आजारी नव्हता, पण खूप थकलेले होता. शरीर चालत होतं, पण मनात सतत काहीतरी ओझं वाहत होतं. ताण, चिंता, जबाबदाऱ्या यामुळे तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष केलं. हे झाल्यावर पाहू, आता वेळ नाही असं म्हणत मात्र तुमचं आरोग्य हे शेवटच्या क्रमांकावर गेलं. कधी डोकं जड वाटणं, कधी झोप न लागणं, कधी चिडचिड, तर कधी कारण नसताना उदासपणा. हे सगळं तुमच्या मनाची हाक होती, पण तुम्ही ती कितीही ऐकू शकला नाही. पण आता तो काळ बदलतो आहे. आज किंवा लवकरच तुम्हाला शरीरात हलकेपणा जाणवेल, झोप सुधारेल, मन शांत होईल आणि नकारात्मक विचारांची पकड सैल होईल. ज्या गोष्टींनी तुम्ही सतत घाबरत होता, आपण बरे होऊ का, कायम असंच राहील का, त्या भीतीला आज थोडी तरी सुटका मिळेल. काही कुंभ राशीच्या लोकांसाठी योग्य औषध सापडेल, योग्य डॉक्टर मिळेल किंवा रिपोर्ट्स दिलासा देतील. पण याहूनही महत्त्वाचं म्हणजे आज तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढण्याची गरज समजेल आणि तेच तुमच्या आरोग्याचं खरं औषध ठरेल. आज तुम्हाला जाणवेल तुम्ही कमकुवत नव्हता, फक्त खूप काळ मजबूत राहण्याचा तुम्ही प्रयत्न करत होता. आता तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना. आज शरीर किंवा मन जे संकेत देईल ते दुर्लक्षित करू नका. लहान बदल करा, थोडी विश्रांती घ्या, थोडी शांतता आणि थोडा स्वतःशी प्रामाणिकपणा. आजचा दिवस तुमच्या आयुष्यात एक हळूवार पण स्थिर उपचार घेऊन येणार आहे. नंबर 7, देवकृपा आणि नशिबाची साथ. कुंभ राशीच्या जातकांनो, आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती फक्त भविष्यवाणी नाही, तर तुमच्या आयुष्यात देवाचा थेट हस्तक्षेप असू शकतो. खूप दिवसांपासून तुम्ही एकच प्रश्न मनात ठेवला होता, मी सगळं योग्य असूनही माझ्याच बाबतीत असं का घडतं? हा प्रश्न तुम्ही कोणाला विचारला नाही, पण दररोज तुम्ही देवासमोर हा प्रश्न मांडत राहिलात. तुम्ही हार मानली नाही, तुम्ही कधी तक्रार केली नाही, फक्त शांतपणे जबाबदाऱ्या या पेलत राहिलात. आणि हाच तुमचा सर्वात मोठा गुन्हा ठरला. आता देव तुमच्या संयमाचा चीज करणार आहे. आजपासून नशीब हळूहळू तुमच्या बाजूने वळत आहे. ज्या ठिकाणी सतत अडथळे येत होते तिथे आपोआप मार्ग तयार होऊ लागेल. ज्या गोष्टी तुमच्या हाताबाहेर होत्या त्या अचानक तुमच्या बाजूने घडू लागतील. तुम्ही प्रयत्न कमी करणार नाही, पण परिणाम अधिकच जलद दिसणार आहे. आज किंवा लवकरच तुम्हाला असं जाणवेल की कोणीतरी अदृश्य शक्ती हे तुमचं संरक्षण करत आहे, चुकीच्या निर्णयांपासून तुम्हाला वाचवत आहे. ही देवकृपा फक्त एक दिवसाची नाही, तर ही एक नवीन सुरुवात आहे, जिथे तुमचं नशीब तुमच्या मेहनतीला साथ देणार आहे. आज तुम्हाला कळेल की उशीर म्हणजे नकार नसतो, संघर्ष म्हणजे शिक्षा नसते, तो फक्त मोठ्या बदलाची तयारी असते. आज मनात कोणतीही इच्छा शांतपणे मागा. गोंगाट नको, दिखावा नको, फक्त विश्वास ठेवा. कारण देवाने आज तुमचं नाव यशाच्या यादीत लिहिलेलं आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, आज तुम्ही ऐकलेली भविष्यवाणी हे फक्त शब्द नव्हते, तर ते तुमच्या आयुष्यात आशेचा एक नवा प्रकाश होती. जर आज सांगितलेली एकतरी गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल, तर समजा देवाने तुमच्याशी थेट संवाद साधला आहे. लक्षात ठेवा, संघर्ष संपत नाही, तो बदलतो आणि तुमचा संघर्ष आता यशात रूपांतरित होणार आहे. आज मनात कोणतीही भीती ठेवू नका, कारण तुमच्यासोबत नशीब, देवकृपा आणि योग्य वेळ ही उभी आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.